बंगालच्या उपसागरामध्ये फेंगाल नामक चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि याचा जर परिणाम आपण बघितला तर याचा परिणाम कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे थंडीच्या हंगामात पाऊस अशी शक्यता आता कोकणामध्ये आहे आणि त्यामुळे थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर काजू आणि आंब्याला जो मोहर आहे तो येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याच दरम्यान जर हा पाऊस झाला तर हा आंबा आणि काजूचा मोहर कुजण्याची शक्यता आहे, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे। त्याच्यामुळे कोकणातील जो शेतकरी आहे तो कुठेतरी चिंतेत आपल्याला पाहायला मिळतो। त्याशिवाय जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।